नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. कौल 5 राज्यांचा. उद्या या 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आहे. या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काय निकाल येणार आहेत याविषयी संपूर्ण देशाला उत्सुकता आहे. त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशचं राजकारण ज्यांनी जवळून बघितलेलं आहे किंवा देशाच्या राजकीय इतिहासामध्ये उत्तर प्रदेशचं महत्त्व ज्यांना माहिती आहे त्या सर्वांचं लक्ष खऱ्या अर्थानं उत्तर प्रदेशच्या निकालांकडे लागलेलं आहे. उत्तर प्रदेशचा निकाल हा देशाच्या राजकारणाला कलाटणी देईल का? तो देणारच आहे, पण कशा पद्धतीनं देईल याविषयी उत्सुकता आहे. आणि पंजाबमध्ये जर का काँग्रेस येत असेल तर कशा पद्धतीनं येईल? पंजाबमध्ये काँग्रेस आप यांना सोबत यावं लागेल का? गोव्यामध्ये पुन्हा भाजप सत्ता राखणार का? उत्तराखंडमध्ये काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपची येणार का? मणिपूरमध्ये कमळ फुलणार का? अशी अनेक प्रकारची चर्चा सध्या देशात रंगली आहे. पण पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष लागलं आहे ते उत्तर प्रदेशकडं. बिग स्टेट 403 जागा विधानसभेच्या या राज्यात आहेत. त्याच अर्थानं लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सर्वाधिक जागा या उत्तर प्रदेशमधून येतात आणि भाजपच्या दृष्टीनं उत्तर प्रदेश खूप महत्त्वाचा आहे. मोदी सरकारचं एकूणच भवितव्य उद्या ठरणार आहे. जर का उत्तर प्रदेशात भाजपची सरशी झाली, भाजपचं सरकार येत असेल तर मग मोदी पर्व उद्यापासून खऱ्या अर्थानं सुरू होईल. जर का मोदींना रोखण्यात अखिलेश यादव आणि राहुल गांधींना यश आलं तर मग उतरती कळा भाजपला लागेल असंही बोलायला राजकीय पंडित कमी करत नाही आहेत. पण सर्व काही अवलंबून आहे ते निकालांवर आणि उद्या तो निकालांचा बिग डे, रिझल्ट डे हा आहे. त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. याच विषयावर आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. उत्तर प्रदेशचे निकाल राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारे ठरतील का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1. उत्तर प्रदेशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास मायावती किंगमेकर ठरतील का? मुद्दा क्रमांक 2. मोदींना रोखण्यासाठी अखिलेश मायावती एकत्र येतील का? मुद्दा क्रमांक 3. एक्झिट पोल्स मधली भाजपची सरशी प्रत्यक्षात उतरेल का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4. अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचा प्रयोग फसणार का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, आपल्यासोबत भाजपच्या वतीनं बोलायला धडाडीचे प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आहेत. आपल्यासोबत उत्तर प्रदेश लखनौवरनं अखिलेश यादव यांचे युवा प्रदेशाध्यक्ष दिग्विजय सिंह देव सुद्धा असणार आहेत. आपल्यासोबत या चर्चेमध्ये खास करून माझ्या विनंतीवरनं ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, निवडणूक तज्ज्ञ कुमार केतकर सुद्धा आहेत. मी आधी थोड्या वेळापूर्वी कुमार केतकर यांच्याबरोबर फोनवरनं चर्चा केली. त्यांना काही प्रश्न विचारले आणि त्यांनी त्या प्रश्नांची त्यांच्या शैलीमध्ये उत्तरं दिलेली आहेत. ते नेमके काय बोलले, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला घेऊन काय बोलले, निकालांवर काय बोलले, एक्झिट पोल्सवर काय बोलले ते ऐकूया. सर, महाराष्ट्र वनमध्ये तुमचं स्वागत आहे. काल ज्या पद्धतीनं एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सरशी होईल असं चित्र पुढे आलेलं आहे, तर त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? माझ्या मते पूर्णपणे चुकीचे असे सगळे निकाल आहेत एक्झिट पोलनी दिलेले. म्हणजे त्याला ते निकाल म्हणतायत. उद्याला सगळं चित्र स्पष्ट होईल की हे एक्झिट पोलनी दाखवलेले जे काही निष्कर्ष आहेत त्याला काहीही जमिनीवरती किंवा लोकमानसामध्ये आधार नाही. आणि हे माझं पक्कं मत आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे साधारणपणे 180च्या आसपास, म्हणजे एका वेळेला 190 किंवा एका 175 एवढ्या जागा समाजवादी आणि काँग्रेस या आघाडीला मिळतील. भाजप आणि मायावतीचा पक्ष यांची दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी शर्यत आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळून तेच सरकार बनवतील किंवा सगळ्यात जास्त जागा मिळतील, हे सगळ्या एकूण पोल्सनी काढलेला निष्कर्ष हा 100% चुकीचा ठरेल. आणि खरं म्हणजे उद्या पोलस्टर्सनी, या ओपिनियन पोलवाल्यांनी एक्सप्लेनेशन द्यायला हवे की आपलं का चुकलं.
अशी परिस्थिती उद्या त्यांच्यावरती येणार आहे, हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगतोय. सर, तुम्ही या 7 टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशमध्ये होतात, अनेक ठिकाणी गेला होतात. असं एक निरीक्षकांचं म्हणणं आहे की 4थ्या टप्प्यापासून भाजपची सरशी व्हायला सुरुवात झाली. पहिले 3 टप्पे जरी अखिलेश आणि राहुल गांधीच्या पारड्यात गेले तरी पण उरलेले ज्या टप्पे आहेत त्यामध्ये भाजपला गेन दिसतंय. नाही, माझ्या मते हे पूर्णपणे जे टप्प्यांमधलं गणित सांगतात ना, हे टप्प्यांमधलं गणित हे स्वतःच्या झालेल्या पहिल्या चुकीच्या अंदाजांवरती आधारलेलं आहे. असं कुठे सिद्ध झालंय की पहिल्या 3 टप्प्यांमध्ये त्यांना पूर्णपणे मार खायला लागला, मग 4थ्या टप्प्यापासून त्यांनी तो मार खाल्लेला आपल्याला सुधारायला सुरुवात केली. कुठे कोणाला मतं माहिती आहेत, कोणी किती मतं कुठे दिलेत, काही माहिती नाही आहे कोणाला. तरी पण ह्यांनीच आपण गृहीत धरून की पहिल्या 3 टप्प्यांमध्ये समाजवादी आणि काँग्रेस पुढे आहे, तर आता आपल्याला केलं पाहिजे. अजून 4 टप्पे बाकी आहेत, म्हणजे 4, 5, 6, 7 आणि त्याच्यामुळे आपण आता इथे आघाडी मारली पाहिजे अशा टाईपची प्रतिक्रिया, अशा प्रकारची प्रतिक्रिया ही भारतीय जनता पक्षाने दिली गेली. ती पूर्ण बचावात्मक प्रतिक्रिया होती. बचावात्मक अशा अर्थाने की त्यांना लक्षात आलं होतं की आता आपण मार खातोय, तेव्हा तो मार खातोय हे वाचवण्यासाठी काय करायचं, तर आता आम्ही उरलेल्या याच्यामध्ये मात्र आघाडी घेते. आता गंमत अशी आहे की बनारस सारख्या एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये पंतप्रधानांनी 3 दिवस काढले. तिथे फक्त 5 जागा आहेत बनारस शहरात, ती त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि त्या 5पैकी 2 सुद्धा यांना मिळण्याची शक्यता नव्हती. ते आता 2 मिळतील एवढाच त्याचा परिणाम होणार बनारस पुरता. प्रत्यक्षामध्ये हे टप्पे बिप्पे जे भानगडी आहेत, पहिली गोष्ट एक लक्षात घे आशिष, उत्तर प्रदेशामध्ये 403 जागा आहेत आणि 403 निवडणूक आहेत. एकच निवडणूक नाहीये. प्रत्येक निवडणूक क्षेत्रातलं गणित, प्रत्येक निवडणूक क्षेत्रातलं सामाजिक वास्तव हे इतकं वेगवेगळं आहे, तिथली जातींची गणित इतकी वेगवेगळी आहेत की आपण असं संपूर्ण उत्तर प्रदेशला एक लघुत्तम साधारण विभाज्य मिळेल असं समजणं हीच पहिली गोष्ट माझ्या मते चुकीची आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशला लघुत्तम साधारण विभाज्य नाही, प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमधनं साधारण अंदाज काय लागतो. मग असं म्हणतात की ट्रायंग्युलर आहे, तर काही ठिकाणी ती ट्रायंग्युलर आहे, परंतु लोकांच्या दृष्टिकोनातनं ज्या ठिकाणी जे 2 पक्ष आघाडीवर असतात त्या दोघांमध्येच लोक निर्णय करतात. काही ठिकाणी हा संघर्ष भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी काँग्रेस बरोबर आहे, काही ठिकाणी हा संघर्ष समाजवादी आणि मायावतींचे पक्ष यांच्यामध्ये संघर्ष आहे, काही ठिकाणी तो मायावती आणि भाजपमध्ये संघर्ष आहे. त्यामुळे सगळ्या ठिकाणी प्रामुख्याने ट्रायंग्युलर आहे असं नाही, ट्रायंग्युलर एकूण आहे आणि त्या ट्रायंग्युलरमधनं जे 2 लोकांच्या मानसिकतेतनं पुढे येतात त्यांच्यामध्ये ती लढाई होते. त्यामुळे 403 मतदारसंघांचा अशा प्रकारे लसावी काढून त्याच्या आधारे गणित बांधणं की पहिल्या टप्प्यात हे झालं, दुसऱ्या टप्प्यात ते झालं, हे सगळं पूर्णपणे काल्पनिक आहे आणि आत्मसमाधानासाठी भारतीय जनता पक्षाने उभं केलेलं आहे. सर, या दरम्यानच्या काळामध्ये काही राजकीय निरीक्षक असतील किंवा राजकीय पंडित असतील, यांनी एका गोष्टीला आक्षेप घेतला, तो म्हणजे अखिलेश यादवनी राहुल गांधींच्या काँग्रेसला 105 जागा ह्या जास्त सोडल्या आणि त्याचा फटका हा समाजवादी पक्षाला बसेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यात किती तथ्य दिसतंय? माझ्या मते अशा प्रकारचं तथ्य नाही. आता बंगालमध्ये ज्या वेळेला काँग्रेस बरोबर अलायन्स केला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, त्यावेळेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जागा कमी झाल्या आणि काँग्रेसच्या वाढल्या. त्याच्यामुळे काँग्रेसच्या समजा जागा आता समाजवादी पक्षाबरोबरच्या आघाडीत वाढल्या तर त्याचा फायदा समाजवादी काँग्रेसलाच होईल. आणि काँग्रेसची चिंता आता ह्या विरोधी पक्षांना का पडली मला कळत नाही. काँग्रेसचा जो काही एकूण खालचा उतरती कळा काँग्रेसला लागली ती 2014 पासून लागलेली आहे. आत्ता एकदम सगळ्यांना पुळका आला की नाही पण राहुल आल्यामुळे अखिलेशचं वजन कमी होईल. एक गोष्ट लक्षात घे, राहुल गांधी जर इनइफेक्टिव्ह असेल तर तो इनइफेक्टिव्ह राहील, राहुल गांधी इफेक्टिव्ह असेल तर मर्यादित इफेक्टिव्ह राहील, चांगला असेल तर चांगलं होईल. पण आत्ता उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यांच्या नेतृत्वाला लोकांमध्ये प्रचंड मान्यता आहे. असं मला लखनौ ते बनारस व्हाया गोरखपूर व्हाया आझमगड असा प्रवास केल्यानंतर लक्षात आलेला आहे. लोकांमध्ये प्रचंड उत्साह त्यांच्या बाजूने आहे. अखिलेशला तरुणांचा, तरुण मुलींचा, स्त्रियांचा, शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा पाठिंबा आहे आणि त्याच्याच आधारे मी असं खात्रीला एक विधान करतोय की उद्याला आघाडीवरती असणार आहे समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी. मीडियाला आणि विचारवंतांना चर्चा करत बसू देत की याच्यामुळे राहुलचं नुकसान झालं का, अखिलेशचं नुकसान झालं का, 105 जागा द्यायला हव्या का. पहिली गोष्ट म्हणजे विचारवंतांच्या अनुषंगाने कोणतेही पक्ष त्यांच्या आघाड्या आणि त्यांचे निवडणुकीची तिकीटं ठरवत नाही. हे विचारवंतांनी पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न,
निवडणूक पूर्व ग्रँड अलायन्स ज्याला महागठबंधन झालं नाही, मायावती अखिलेश आणि राहुल बरोबर आल्या नाहीत, पण निकालानंतर मायावती भाजपला मदत करण्याऐवजी अखिलेश आणि राहुलला मदत करतील आणि असे एक ग्रँड अलायन्स, सेक्युलर अलायन्स स्थापन होण्याची काही शक्यता तुम्हाला दिसते? तशी ताबडतोबीने मला शक्यता वाटत नाही. रिमोट शक्यता म्हणशील तर ती 2019 मध्ये होऊ शकते. आत्ता तशी होईल असं वाटत नाही. आणि मायावती आणि समाजवादी पक्ष यांच्यामधलं गणित इतकं व्यस्त आहे की ते एकत्र येणं कठीण आहे. आणि आता तिला भारतीय जनता पक्षाबरोबरही मायावतींना जाणं तेवढं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे मायावती जर अखिलेश आणि राहुल बरोबर सुरुवातीलाच आल्या असत्या तर मग बिहारसारखं महागठबंधन झालं असतं. तसं झालं असतं तर भारतीय जनता पक्षाला काही स्कोपच नव्हता. भारतीय जनता पक्ष निकालातच निघाला असता उत्तर प्रदेशमध्ये. तसं झालं नाही म्हणून निदान शर्यत तरी चालू आहे, नाहीतर ती शर्यतही झाली नसती. सर, पण जे देशातले समाजवादी नेते आहेत किंवा सेक्युलरवादी नेते आहेत त्यांनी जर का प्रयत्न केले आणि मोदींना जर का रोखायचं असेल तर मायावती अखिलेश एकत्र आले पाहिजे असा काही प्रयोग करून बघितला आणि त्याला यश आलं तर असं काही होऊ शकतं का? असं होऊ शकतं, अशक्य नाही. पण ते मला वाटतं 2019 साठी असेल. या घडीला तरी ते आता होईल, एकत्र येतील असं मला वाटत नाही. सर, महाराष्ट्र वंशी बोलल्याबद्दल धन्यवाद. हे होते कुमार केतकर. त्यांनी त्यांच्या शैलीत, त्यांच्या अनुभवानुसार आणि रोखठोक असं मत मांडलेलं आहे. एक्झिट पोल हे फोल ठरणार आहेत अशी भविष्यवाणी त्यांनी केलेली आहे. मी थेट जातोय केशव उपाध्ये यांच्याकडं. भाजपचे प्रवक्ते आहेत ते. केशव उपाध्ये, आत्ताच तुम्ही ऐकलत कुमार केतकर काय म्हणाले ते. मला माहिती आहे तुमचं उत्तर काय असणार आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला विचारतो. केतकर सोडा बाजूला, कुमार केतकर काय म्हणाले हे आपण बाजूला सोडूया. पण उद्या जर का भाजप उत्तर प्रदेशमध्ये क्रमांक 1चा पक्ष झाला नाही तर मग एवढ्या तुम्ही 800 सभा छोट्या मोठ्या उत्तर प्रदेशमध्ये घेतल्या, इतका झगमगाट प्रचारात दाखवला, हा सगळा वाया जाऊ शकतो. सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मी आत्ता कुमार केतकरांचं विश्लेषण ऐकत होतो. ज्येष्ठ पत्रकार आहेत, अनुभवी पत्रकार आहेत, व्यासंगी पत्रकार आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी वेळोवेळी अनेक वेळा यापूर्वी 2014लाही काँग्रेस जिंकेल असंही ते बोलत होते. प्रत्यक्षात काय आलं ते आपण पाहतोय. विधानसभेला त्यांची मतं वेगळी होती. महाराष्ट्र विधानसभेच्या वेळी प्रत्यक्षात काय झालं ते आपण पाहतोय. आणि त्यांची एकूण लाईन, त्यांची एकूण विचारसरणी ही सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे बऱ्याच वेळा विशफुल थिंकिंग, आपल्याला काय वाटतं आणि जमिनीवरची हकीकत ह्याच्यामध्ये अंतर असतं, हे अनेक वेळा लक्षात येत नाही. आणि मग आपलं विशफुल थिंकिंग हेच लोकांचं मत आपण मांडायला जातो. त्यातनं अनेक गफलती होतात, गडबडी होतात. ठीक आहे, त्यात माझं काही मत नाही. ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांना पूर्ण मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांचा मी सन्मान करतो. राहता राहिला प्रश्न, खरं म्हणजे तुम्ही मगाशी सुरुवात अशी काही प्रस्तावना करतात आशिष जाधव, त्यात असं म्हणालात की जर उद्याच्याला काय उत्तर प्रदेश जिंकलं तर मोदी पर्वाची सुरुवात होईल. मला असं वाटतं करेक्ट केलं पाहिजे वाक्य. मोदी पर्वाची सुरुवात किंवा भारतीय जनता पार्टीच्या विकासाची, जे आम्ही विकासाचं आश्वासन देतोय त्या पर्वाची सुरुवात 2014लाच झालं आणि ते पुढेही सुरू राहणार आहे. मी पण करेक्ट करतो केशव उपाध्ये, मी पण करेक्ट करतो स्वतःला. मी पण करेक्ट करतो. मी कुठल्या अर्थानं म्हटलं मोदी पर्व, कुठल्या अर्थानं म्हटलं 2019 सुद्धा भाजपच्या कवेत राहील अशा अर्थानं म्हटलं. आतापर्यंत 2019चा अंदाज कोणी बांधत नव्हतं. पण कदाचित उद्या जर का भाजपसाठी विन विन सिच्युएशन राहिली तर मग आम्ही तुम्हाला 2019 आधीच बहाल करू शकतो उद्या. येस येस, ते सांगतो. ते बहाल नाही, तुम्ही नाही, जनता देणार आहे. आपण ना आशिष जाधव देणार आहेत ना भाई जगताप. मी जनता म्हणूनच बोलतोय. तुम्ही मला पत्रकार का जनता ठरवेल कुणाला काय द्यायचं. मी जनतेच्या वतीनेच बोलतोय. अरे तुम्ही आता संपादकाची भूमिकेत आहात. तुम्ही आता संपादक आहात म्हणून पत्रकार समजतो, बाकी त्यामध्ये काही नाही. तुम्ही जनतेचाच भाग आहात. ठीक आहे, एक मिनिट पूर्ण करतो. पण जर का उलट झालं तर, त्यामुळे समजा उद्याच्याला एक अशी परिस्थिती, ऐकून घ्या ना, माझं पूर्ण होऊ द्या. माझं पूर्ण झालं की तुम्ही हवं ते मुद्दे मांडा आशिष जाधव. एक लक्षात घ्या परिस्थिती. आत्ता एक क्षणभर असं गृहीत धरू, तुम्हाला पटो न पटो, आणि शेवटी एक्झिट पोलचं महत्व एका टप्प्यापर्यंत लगेच, आता मला माहिती आहे भाई जगताप लगेच काहीतरी 2 पोल चुकले ह्याचे उदाहरण देतील. पण आपण एक क्षणभर चर्चा गृहीत धरू, उद्याचे पोल जर बरोबर आले, काही जणांना पटणार नाही, पण तरी आपण गृहीत धरू, तर उद्याच्या नंतर भारताचा नकाशा, पॉलिटिकल नकाशा कसा असेल. सहज तुम्ही खालून तामिळनाडू पासून वर जम्मू काश्मीर पर्यंत जा.
गुजरातपासून इकडे अरुणाचल प्रदेशपर्यंत जा, कर्नाटक एक सायझेबल राज्य सोडलं तर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पूर्वांचलातली 1-2 राज्य हे वगळता काँग्रेस कुठेही दिसणार नाही. आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टी गोव्यापासून जो सुरुवात होईल ते 16-17 या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री किंवा त्याहून जास्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील. 1967 सालापर्यंत या देशामध्ये एका अर्थाने विरोधी पक्ष सरकार नव्हती. 1967 हेमंत देसाई मला करेक्ट करतील चुकत असेल मी तर, 1967 नंतर या देशामध्ये विरोधी पक्षांची सरकार सुरू झाली. पण पहिल्यांदा अशा प्रकारची स्थिती काँग्रेसवरती येते की जिथे जेमतेम 3-4 ठिकाणी ती सत्तेवर आहे, बाकी पूर्ण देशात काँग्रेस दिसत नाही. अशा प्रकारची स्थिती उद्याच्या निकालानंतर येणार आहे. हे आत्ता मी सांगतोय. आपण संध्याकाळी पुन्हा चर्चा करणार आहोत. एक त्यातला पहिला मुद्दा. दुसरं मला एका गोष्टीचं मला बरं वाटलं की एक्झिट पोलची चर्चा मला सांगण्यात आली होती. एक्झिट पोलची चर्चा आहे. एक्झिट पोलच्या चर्चेला मला काँग्रेसचे भाई बघून मला खूप बरं वाटलं. मला 2014 सालात उदाहरण आठवत आहे. म्हणजे परिस्थिती बऱ्याच वेळा लोकांना सगळं शिकवते, पक्षालाही शिकवते. 2014 साली एक्झिट पोलच्या निकालावरती चर्चा करत असताना काँग्रेस पक्षाने फतवा काढला की एक्झिट पोल मान्य नाहीत, त्यामुळे आम्ही कोणी चर्चेला सुद्धा येणार नाही. आता स्वाभाविक आहे, जे आम्हाला मान्य नाही ते जगात अस्तित्वातच नाही. अशा प्रकारचे स्वभाव मनोवृत्ती असू शकते एखाद्या पक्षाची, त्याप्रमाणे त्यांनी ते केलं होतं. पण आता यावेळी एक्झिट पोलवर चर्चेला प्रवक्ते दिसायला लागले काँग्रेसचे, ही एक चांगली गोष्ट आहे. तिसरा एक शेवटचा मुद्दा सगळ्यात मांडतो. या गेल्या 3-4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचा पराभव होत राहिला आहे, सगळी राज्य तुम्ही आठवून बघा. भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत बिहार आणि दिल्लीचा अपवाद सोडला तर भारतीय जनता पार्टी सातत्याने पक्ष वाढतोय, कुठे पक्ष कमी होत नाहीये. आणि त्याच्या उलट या देशातला प्रमुख सगळ्यात जुना पक्ष म्हणला जातो. आणि मी काँग्रेस उदाहरण एवढंच घेतोय कारण आता प्रश्न येते काँग्रेसचं नाव कशाला घेत आहे, काँग्रेस स्पर्धेतच नाहीये. अशा प्रकारे काँग्रेस सगळ्यात जुना पक्ष आहे, सगळ्यात प्रमुख पक्ष आहे देशातला. तो पक्ष सिमटत ज्याला आकुंचन पावत इतक्या छोट्या ठिकाणी येऊन पोहोचला. हे उद्याच्या निकालानंतर येणारं चित्र स्पष्ट असेल. ठीक आहे. आपल्यासोबत हेमंत देसाई आहेत. हेमंत देसाई, एक्झिट पोलमधून भाजपची सरशी दाखवली जाते, पण आता जसं कुमार केतकरही म्हणाले की 403 जागा आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जातीय समीकरणं किंवा तिथलं सामाजिक वास्तव जे आहे ते वेगवेगळं आहे. आणि म्हणून तिथं लढतींचं स्वरूपसुद्धा काही ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी अशा आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की उत्तर प्रदेशचं जे प्रिडिक्शन एक्झिट पोलमधून बाहेर आलेलं आहे ते कितपत खरं राहील? तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय? माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की एक्झिट पोल हॉरिबली रॉंग अनेकदा झालेलं आहे. आपण तामिळनाडूचं उदाहरण घेऊ, बिहारचं उदाहरण घेऊ. मी बिहारचं उदाहरण यासाठी सांगतोय, ते अलीकडचं उदाहरण आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय 100% होणार एका चर्चेमध्ये होतो. आणि भाजपचे प्रवक्त्या बाई होत्या माझ्याबरोबर, त्या सांगत होत्या की आम्ही कशी स्ट्रॅटेजी आखली आणि कसं बघा रिझल्ट येत आहेत. आणि त्यानंतर तासाभरात संपूर्ण चित्र पालटलं. आणि त्यामुळे एका चॅनलचं त्यावेळी जे अंदाज होते ते योग्य ठरले आणि बाकी सगळ्यांचे हॉरिबली रॉंग ठरले. योगेंद्र यादव यांनी त्याच्याबद्दल सांगितलं की एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल जे असते ते अनेकदा चुकतात, इन्क्लूड म्हणजे त्यांचे स्वतःचेही चुकले होते. पण त्या यंत्रणेमध्ये थोडीशी ट्रान्सपरन्सी असण्याची आवश्यकता आहे. म्हणजे सॅम्पल साईज कुठला आहे, कोणकोणत्या भागामध्ये त्यांनी सॅम्पल घेतलेलं आहे आणि कोणकोणते निकष लावलेत ही माहिती लोकांपुढे नंतर ठेवली पाहिजे. त्यामुळे त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. तरीसुद्धा मला स्वतःला असं वाटतं की कुमार केतकरांचं म्हणणं जे काय असेल ते असेल, केशव उपाध्ये म्हणतील. मी तटस्थपणे मला असं वाटतं की काय झालेलं आहे देशामध्ये आत्ता या निवडणुका होण्यापूर्वीसुद्धा ओरिसामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे रिझल्ट आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या फेवरमध्ये गेलेले आहेत. मग ते नोटबंदीचा कुठलाही विषय, सर्जिकल स्ट्राईकचा कुठलाही विषय असो, जे विषय आहेत ते आपल्या फेवरमध्ये कसे येतील, त्याला अनुकूलतेमध्ये रूपांतर कसं करता येईल, याचं जे निवडणूक जिंकण्याचं जे शास्त्र आहे ते भारतीय जनता पक्षाने अवगत केलेले. मग त्याच्यामध्ये इव्हेंट मार्केटिंग असेल, काही असेल, कशा प्रकारच्या तडजोडी करायच्या. म्हणजे फक्त समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले नाहीत, भाजपने सुद्धा छोट्या छोट्या पक्षांना एकत्र आणलेलं आहे. भाजपने वेळोवेळी नेते इम्पोर्ट केलेत. पण हे जे टेक्निक आहे हे त्यांच्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे की जात आणि धर्म, या जातवाद आणि धर्मवाद हे दोन्ही भारतीय जनता पक्ष ते सुद्धा व्यवस्थित करतात. म्हणजे आम्ही ते करत नाही असं म्हणणे हा बोगसपणा आहे, ते काही अर्थ नाही. ते करतात, पण त्यांनी मेसेज असा दिलेला आहे की या तरुणांच्या ज्या आकांक्षा आहेत
त्या आम्ही कवेत घेऊन त्याप्रमाणे कार्यक्रम आखतो आहे आणि ते अंमलबजावणी करतो आहे त्याची. त्याप्रमाणे जनधन योजना असेल किंवा चुल्हामुक्त म्हणजे गॅस सगळ्यांना देणं असेल, या ज्या योजना आहेत किंवा वीज गावोगावी नेणं, या योजना सुरू करून त्या मार्केट केल्या. त्यामुळे त्यांनी असं दाखवलं की जात आणि धर्माच्या पलीकडे जो मतदार आहे तो त्यांनी घेतलेला आहे. शिवाय जातवाद गेला आहे, धर्मवाद केले तो आहेच त्यांच्याकडे. शिवाय हा जो ॲडिशनल जो आहे मतदार तो सगळ्या त्यांनी त्यांच्याकडे घेतलेला आहे. याचमुळे सर्वत्र असं उत्तर प्रदेश हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये माझ्या मते भारतीय जनता पक्ष हा खूप पुढे असेल. खूप पुढे म्हणजे इतर यांच्यामध्ये टसल असेल, पण मला असं वाटतं की ते पुढे असतील. पंजाबमधलं जे बाकी फक्त पण उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक नाही आहे, त्यामुळे पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला आणि आपला दोघांनाही अनुकूलता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काँग्रेस संपूर्ण संपला आहे, भस्मसात झाला आहे असं कोणाच्याही कितीही मनात असलं तरी तसं झालेलं नाही अजून. नाही, पंजाबमध्ये अकाली दलानं भाजपची वाढ रोखून धरली होती. आम्हीच मोठा भाऊ राहू असंच राजकारण भाजपबरोबर पंजाबमध्ये अकाली दलानं केलेलं आहे. 100% केलेलं आहे. तसं ज्याप्रमाणे इथे महाराष्ट्रात शिवसेना भाजपचं ज्याप्रमाणे रिलेशनशिप झाले तसंच तिथे झालेलं आहे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की मणिपूर ही बघायची, पण गोव्यामध्ये जर बघितलं आपण, गोव्यामध्ये सुद्धा आप थोडंसं बाजूला फेकलं गेलं आहे आणि काँग्रेस आणि भाजप यांच्यात शर्थीची लढत गोव्यामध्ये आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये मोठी टशन आहे यांच्यामध्ये. त्यामुळे काँग्रेस अजिबातच याच्यामध्ये खेळाडू नाही आहे असं म्हणायचं काही कारण नाही. पण या निवडणुका का महत्त्वाच्या आहेत की आत्तापर्यंत या निवडणुका होण्यापूर्वी असं विशेषतः उत्तर प्रदेशबाबत असं सांगण्यात येत होतं की बाबा इथे भाजपचा पराभव झाला किंवा भाजपला फटका बसला तर मग मोदींच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह आम्ही उपस्थित करू आणि त्यामुळे हे विकास वगैरे हे सगळं आजचे दिन वगैरे काही नाही आहेत असं सांगू. आता असं दिसतंय बघा या इतक्या टप्प्यानंतर की समाजवादी काँग्रेस हेच बॅकफूटवरती गेलेले आहेत. त्यांनी मायावतींची हस्तांदोलन करण्याचा एक प्रस्ताव दिलेला आहे. त्याच्यावरनं त्यांना कॉन्फिडन्स नाही येतो. 5 वर्ष तुमचा जर कारभार तिथे चांगला होता, तुम्ही विकासाची कामं केली असेल तर असं सांगण्याची वेळ तुमच्यावरती का आलेली आहे. आणि भाजप हा मुख्य खेळाडूच नाही आहे याच्यामध्ये, आम्हीच जिंकणार असं जे कॉन्फिडेंटली तुम्ही म्हणत होतात ते आता तुम्ही असं का म्हणू शकत नाही आहात. मग आता इथे जर भाजपचा विजय मिळाला तर तो मोदींचाच फक्त विजय असेल का. आणि त्याला दुसरं असं आहे रायडर की पुन्हा असंही आहे की भाजपला अपेक्षित विजय मिळाला नाही तर मग हा मोदींचा पराभव समजायचा का, हा सुद्धा मुद्दा आहे. आणि याच्यानंतर 4-5 राज्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पक्षाची सरशी होण्याची शक्यता आहे. कारण हिमाचल प्रदेश, गुजरात यासारखी राज्य आहेत. त्यामुळे काँग्रेसला आत्ता प्रश्न असा आहे की काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आहेच ती. आणि काँग्रेसला आत्ता या इथे ठिकाणी थोडंसं माफक जर यश मिळालं तर काँग्रेस खूप पुढे जाऊ शकतो. आणि देशाच्या राजनीतीला जी पूर्णपणे एकतर्फी आता आहे, पूर्णपणे भाजप आणि बाकी पक्ष अगदी कमी अशी जी एकतर्फी लढाई आहे त्याला थोडंसं एक दुहेरी लढाईचं स्वरूप टप्प्याटप्प्याने येईल. भाई असंही काही नेते म्हणायला लागले किंवा एक्झिट पोल नंतर एक येतो केशव येतो एक्झिट पोल नंतर ब्लेम गेम सुरू झाला समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये. समाजवादी पक्षाच्या एका नेत्यानं तर असं म्हटलं की 105 जागा सोडल्या हीच आमची मोठी चूक झाली. काँग्रेसची तेवढी उत्तर प्रदेशमध्ये ताकदच नाही आणि जी काही ताकद आहे ती अमेठी, रायबरेली, प्रतापगड, सुलतानपूर या पट्ट्यामध्ये आहे. तिथे जागा सोडल्या ठीक आहे, पण इतरत्रही ज्या जागा सोडल्या गेल्या आणि 105 जागा का सोडल्या गेल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला. म्हणजे त्यांनाही कुठेतरी निकालाची भीती वाटते. नाही, असं आहे की आशिष आपण सगळा फोकस जो उत्तर प्रदेशवर करतो आहोत आणि तो करणं आवश्यक आहे कारण देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि सगळ्यात जास्त जागा तिथे आहेत, 403 जागा आहेत. मी ह्या उत्तर प्रदेशमध्ये 2012च्या निवडणुकांमध्ये जवळजवळ 18 महिने उत्तर प्रदेशमध्ये मी राहुल गांधींबरोबर मी काम केलं आहे. त्यामुळे मला थोडीफार त्यातली माहिती आहे. अर्थात जसं एक्झिट पोलवाल्यांचं जेवढं ज्ञान आहे तेवढं माझं ज्ञान निश्चितच नाही आहे आणि त्यांचं ज्ञान वारंवार उघडं पडलेलं आहे म्हणून मी त्याच्यावर कायचं फारसं मोठं भाष्य करणार नाही. फक्त आमचे मित्र केशवराव बोलले एक्झिट पोलला काँग्रेसवाली येत नव्हते वगैरे वगैरे. तर असं अनेक वेळेला आम्ही तो निर्णय यासाठीच घेतला होता कारण ज्या एक्झिट पोलने यांना दिल्लीमध्ये 67 जागा दाखवल्या होत्या
त्या एक्झिट पोलला तिथं काय झालं हे तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे मात्र यांच्या सगळ्या क्वेश्चनरी चुकली होती. नाही, जे काय असेल ते तुम्ही ठरवा, तुमचेच असतात ते सगळे क्वेश्चन. यांचं कसं आहे, आता जर महाराष्ट्र शासनामध्ये एखादा जर प्रश्न असेल याच्यावर तर हे कोणच येणार नाहीत, म्हणजे त्याच्यात केशवसुद्धा येणार नाहीत. हे आता आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ह्यांनी कन्व्हिनियंटली यांनी आणि सेनेच्या प्रवक्त्यांनी येणं असं तुम्हीच सांगता आम्हाला, ते तसं काय आम्ही करत नाही. तुम्ही सुद्धा म्हणजे त्याच्या असं बघण्याचं काहीच कारण नाही, म्हणजे तुम्ही सुद्धा, कारण असं बघितल्यावर काहीतरी काय वेगळं म्हणेन अशातला अर्थ नाही. त्याचं कारण असं आहे की कित्येक वेळेला आपण महत्त्वाच्या चर्चा करत असतो आणि तुम्ही असं आम्हाला सांगत असतात की आम्ही त्यांना भाजपच्या प्रवक्त्यांना बोलवलं, ते आले नाहीत. असं अनेक वेळा मी ऐकलेलं सगळ्याच वाहिन्यांवर तुमच्या सहित. त्यामुळे त्यांनी आम्हाला हे सांगू नये किंवा शिकवू सुद्धा नये अजिबात की मी तरी प्रवक्ता म्हणून जेव्हा माझं सरकार केंद्रात आणि राज्यात होतं, गेली 10 वर्ष मी प्रवक्ता, मी कधीही कुठल्याही गोष्टीला, अगदी आमच्यावर प्रचंड आरोप झाले, मी कधीच नकार दिलेला नाही. आता एक्झिट पोल आणि आत्ताची परिस्थिती कसं झालं आहे की याच्यामध्ये ज्यांना मोदी फोबिया ज्यांना झालेला आहे त्यांचं हे सगळं पोल आणि फोल ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्या आहेत. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः 3 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर काय देशामध्ये काय बदल झालेत, तर होय मीडिया मात्र नक्कीच चांगल्यापैकी बदललेला आहे. चांगला असेल कदाचित, आम्हाला माहीत नाही, कारण ह्या 800 ज्या सभांचा आपण उल्लेख केला त्याच्यापैकी किती सभा ज्या दाखवल्या गेल्या सगळीकडे, आणि मग राहुलजींचा शो असेल, अखिलेशचा शो असेल, रोड शो असेल, किंवा ते किती दाखवलं गेलं याचे जर आपण वेळ जर सगळी पाहिली तर आपल्या लक्षात येईल सगळ्या वाहिन्यांमध्ये जी काही एक अहमकी लागलेली आहे की मोदींचा चेहरा दाखवण्याचं आणि ते सगळं करण्याचं हा तुमचा पूर्णतः अधिकार आहे. तरी सुद्धा मी प्रांजळपणे सांगतो की मायावतींना तर बिलकुल दाखवलं गेलं नाही. खरं आहे, मायावतींनी कशी लढाई ही लढली आहे हे त्या बाईलाच माहिती आहे. खरं आहे, मी हे म्हणून म्हणतो मी आता याचं एकंदरीत, आणि म्हणून हे आता त्याला किंग मेकर म्हणतो आणि आता किंग मेकर म्हणतात. आणि त्यामुळे आत्ताचं जे ह्यांचं जे वक्तव्य आहे की काँग्रेस म्हणजे ह्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये हे देशाचा नकाशाच बदली करायला निघालेले आहेत. म्हणजे इकडे ह्यांना काय दर्शवायचे ते मला माहीत नाही. त्यांनी देशाचा नकाशा अनेक वेळेला बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तो झाला नाही आणि तो होत नाही, कारण देशाचा नकाशा हा शाश्वत आहे, तो काही बदलत नाही. सत्तांतर होतील, सत्ता येतील, सत्ता जातील, परंतु देशाचा काही नकाशा बदलणार नाही. आणि तसली मनसुबे तुम्ही मनामध्ये ठेवूच नका. हा भारतीय समाज आहे, हा अतिशय भावनिक आहे आणि भावनाशील आहे. हां, तुमचं मार्केटिंग खऱ्या अर्थाने तुमचं मार्केटिंग यशस्वी झालं आहे आणि त्याला कदाचित आमची जनता ही थोडीशी हे करते, आजही रिस्पॉन्ड करते. त्याला मानलंच पाहिजे तुम्हाला. म्हणजे याच्यामध्ये आम्ही प्रचंड मागे आहोत आणि आम्ही प्रचंड त्याच्यामध्ये नापास आहोत. अगदी म्हणायचं झालं तर हे काय आम्हाला मार्केटिंग काय कधी जमलं नाही इतकं सगळं करून. कारण तुम्ही एक गोष्टीमध्ये यशस्वी झालेलंच आहात. 70 वर्षात काय झालं नाही, 3 वर्षामध्ये म्हणजे सगळे यानं बिनं सगळी जी आहेत वरती, आज जे काय सगळं झालं, अगदी मंगळावर गेले आपण 3 वर्षात गेलो बरं का केशवराव. आणि देशामध्ये जे काय समजा आज जे काय ते सगळं 3 वर्षात झालं. खरंय ते, खरंय, अगदी मान्य आहे तुमचं. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात. आम्ही ते सगळं 70 वर्षात करून आम्ही लोकांना ते कदाचित आम्ही मार्केटिंग करू शकलो. आम्हाला आवश्यकता वाटली नाही, कारण आमचं ते काम आहे, कुठल्याही सरकारचं ते काम आहे. भारतातल्या जनतेसाठी करणं, सर्वसामान्यांसाठी करणं हे काम आहे. त्याचं मार्केटिंग करावं असं वाटलं नाही. परंतु होय, 21सावं शतक ज्याचं यांनी उल्लेख केला देसाईंनी की 21सावं शतक तुम्हाला बहाल करण्यात आलेलं आहे, कारण ते मार्केटिंगचं शतक आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा नंबर नक्कीच पहिला आहे. आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये 105 ह्याचं जे आपण म्हणालात, मी 2012ला मी स्वतः होतो. आमचं तेव्हाही चाललं होतं गठबंधनाचं, पण तेव्हा फिसकटलं कशावर माहिती आहे का, या आकड्यावरच फिसकटलं. मी त्या चर्चेमध्ये नव्हतो, परंतु साधारण 18 महिने काम करत असताना आमचे जे काय अहवाल गेले होते त्याच्यामध्ये आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की आपल्याला सपाबरोबर जायला काही हरकत नाही, कारण बसपा सत्तेत होती त्यावेळेला, मायावती सत्तेत होत्या. आणि त्यावेळेला आडलं ह्याच्यामध्ये त्यावेळी वेळेला आम्हाला 80 जागा देऊ केल्या होत्या त्यांनी.
त्याही वेळेला आमचं अडलं होतं. म्हणजे 105 जागा या काहीतरी जास्त दिल्या असं जर कोण वक्तव्य करत असेल तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून ही गोष्ट मान्य करून की गेली 20 वर्ष याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची जी काही एकंदरीत अवस्था आहे, राजकीय अवस्था आहे किंवा इलेक्शनमधलं जे आपण हे म्हणतो की निवडणुकांमधलं जे आहे ते फार उल्लेखनीय नाही, हे मी पूर्णतः मान्य करतो. परंतु जर आपण पाहिलं मागच्या वेळेला आमच्या 28 जागा होत्या याच्यामध्ये आणि या वेळेला सुद्धा आम्ही 105 जागा लढत असताना मला खात्री आहे की याच्यामध्ये 1 नंबरचं हे जे आहे हे काँग्रेस आणि सपाचं गठबंधनच राहील. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 190 ते 200 पर्यंतच्या जागा या काँग्रेस आणि ह्या गठबंधनाला येतील असं मला स्वतःला वाटतंय. मी यावेळेला मी त्या निवडणुकांमध्ये फिरलेलो नाही, पण मध्यंतरी मी जाऊन आलो आणि एका अर्थात माझ्या जाऊन आल्यावर मला काय स्टेथिस्कोपने कळलं असा त्याचा अर्थ निघत नाही. परंतु एकंदरीत जर आज आपण याच्यामध्ये अखिलेशची एक ह्याच्या मागची जी लढाई 2012ची लढाई जर खऱ्या अर्थाने सपाने मेजॉरिटी जी मिळाली, जी त्यांना कधीच मिळाली नव्हती एवढी, ती कुणाच्या चेहऱ्यावर मिळाली? अखिलेशच्या चेहऱ्यावर मिळाली. 5 वर्षामध्ये त्या मुलाने एक युपीचं राजकारण म्हणजे बाहुबलींचं राजकारण, याचं राजकारण हे एक चित्र झालं होतं आणि ते काही अंशी आहे, खरंही आहे. पण या मुलाने ते चित्र थोडं बदली केलं आणि एक तरुणांमध्ये, युवकांमध्ये आणि सगळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं युपीचं जर आज तुम्ही बघितलं तर एक वेगळ्या स्तरावर युपीच्या राजकारणाला त्यांनी नेऊन ठेवलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून याच्यामध्ये युपीमध्ये आमचं गठबंधन येईल. आपण म्हणतच आहात पंजाबमध्ये आमचं सरकार येईल, मला खात्री आहे त्याचं. मी पंजाबमध्ये गेलो होतो, पंजाबमध्ये आमचं सरकार येईल. राहिली गोष्ट आपण उत्तराखंडाचं आणि मणिपूरचं आपण म्हणालेलं आहात. मी आपल्याला नक्कीच सांगतो की यांचे सगळे जर तुम्ही हे पाहिलेत तिथले कॅन्डिडेट तर त्यांनी सगळे आयात केलेले कॅन्डिडेट मणिपूरमध्ये आहेत, उत्तराखंडामध्ये आहेत, आमच्यातनंच फुटून गेलेले आहेत. मान्य आहे आमच्या काही चुका असतील किंवा आमच्या काही ह्याच्यातले गैरसमज असतील, परंतु मला खात्री आहे की आमचे रावत असतील किंवा आमच्या मणिपूरमध्ये आम्ही ह्या दोन्ही ठेवू, आम्हाला खात्री आहे. आणि त्यामुळे यांचा जो काय आजचा जो समज आहे देशाचा हा बदलण्याचा, तो त्यांचा काँग्रेसमुक्त भारताच्या त्या गोष्टी केल्याच होत्या त्यांनी. आणि एकच गोष्ट ह्याच्यात ॲड करतो, 2014च्या प्रचंड वादळामध्ये, ज्याच्यामध्ये एक मोदी नावाचं वादळ नक्कीच या देशामध्ये आलं आणि एक वातावरण झालं जे काही अंशी आत्तापर्यंत आहे. त्या वादळामध्ये दिल्लीमध्ये काय झालं हे तुम्हाला आणि मला सांगण्याची आवश्यकता नाहीच ना, म्हणजे मी सांगूच नाही. हां, तर असं काही समजण्याचं कारण नाही. आपण त्यांना 2019, 2023 आपण द्या, कारण आपल्याला सगळ्यांना तुम्हाला द्यावं लागेल. उद्याच्या निकालानंतर ते होईल ना स्पष्ट, त्यांना ब्रेक लागेल किंवा ते पुन्हा पुढे जातील हे सगळं काही उद्या ठरणार आहे. नाही, आणि शतक वगैरे दिलं म्हणून म्हटलं. एक मुद्दा सांगतो की 1967चा जो उल्लेख झाला, जो बिगर काँग्रेस वादाचा तिथे उदय झाला, चौधरी चरण सिंग मुख्यमंत्री होते. आणि आता जर बघितलं आपण तर आता बिगर भाजपवादाचा उदय जसा बिहारमध्ये झाला आहे तसा आता इथे होण्याची शक्यता आहे. आणि काँग्रेसचा सगळे प्राईम मिनिस्टर्स हे युपीमधले असायचे. अगदी मी VP सिंगसह पुढे काँग्रेसमध्ये पण पंतप्रधान झाले पुढे. पण त्यानंतरची जी परंपरा जी आहे ती आता हे मोदी वाराणसीमध्ये आणि मोदी पंतप्रधान आणि त्यामुळे वाराणसी त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची. पण जो बिगर काँग्रेसवाद, बिगर भाजपवादाचं आता इथे मुहूर्तमेढ रोवली जाते की नाही आणि त्याचा संपूर्ण देशाच्या राजकारणावरती परिणाम होणार आहे. म्हणजे गैर भाजपवाद आता सुरू होणार आहे, सुरू झालेला आहे तो, पण त्याला एक संपूर्ण देशव्यापी असं स्वरूप प्राप्त होणार का नाही ते आता याच्यामध्ये ठरेल. त्यामुळे युपीची लढाई काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाची आहे, पण भाजप विरोधाच्या दृष्टीने किंवा सेक्युलर वादाची लढाई जी काय म्हणाल तुम्ही त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारी असेल. 5 राज्यांचा कौल उद्या निकालाचा दिवस आहे, तो इतका महत्त्वाचा आहे आणि सर्वांचं लक्ष हे उत्तर प्रदेशकडे आहे. त्याचं कारणच हे आहे की इथं ठरणार आहे की खऱ्या अर्थानं मोदी पर्व देशात सुरू राहणार आहे किंवा त्याला कलाटणी मिळणार आहे.
आपण ही चर्चा अशीच पुढे ठेवणार आहोत. आपल्यासोबत उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे खंदे समर्थक, त्यांच्या पक्षाचे युवा अध्यक्ष आपल्यासोबत आहेत दिग्विजय सिंह देव, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत फोन लाईनवरनं. ते सुद्धा आपल्यासोबत आहेत, पण ब्रेकनंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. उत्तर प्रदेशचे निकाल राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारे ठरतील का? 77% लोक म्हणतायत होय, उत्तर प्रदेशचे निकाल राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारे ठरतील. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत अखिलेश यादव यांचे खंदे समर्थक दिग्विजय सिंह देव आहेत. दिग्विजय सिंह देव, महाराष्ट्र में आपका स्वागत है. ये जो चर्चा चल रही है उत्तर प्रदेश के जो चुनावी नतीजे आने वाले हैं उसको लेकर चल रही है, मैं आपको यही पूछूंगा कि क्या चांसेस दिख रहे हैं अखिलेश यादव और राहुल गांधी के? एग्जिट पोल तो कुछ अलग ही कह रहे हैं. देखिए, एग्जिट पोल पे कितना विश्वास करेंगे आप? आपने बिहार भी देखा, आपने दिल्ली भी देखा. चलिए, जो भी एग्जिट पोल हैं, हम लोग कोई इत्तेफाक ज्यादा नहीं रखते उनसे. देखिए, 2017 का जो चुनाव हुआ है हमारी पार्टी की तरफ से और कांग्रेस अलायंस के साथ, हमने ये चुनाव पूरे विकास के एजेंडे पर लड़ा है. विकास ही हमारा मुद्दा था और विकास के एजेंडे को लेकर ही हम चुनाव में गए. हाँ, ये और बात है कि भारतीय जनता पार्टी, बात तो उसने विकास से शुरू की थी, लेकिन जब उसका काम बनता नहीं दिखा तो वो पूरी तरह से धर्म के मुद्दे पर आ गई. उनका ये बयान देना कि बिजली रमजान पर आती है, दिवाली पर नहीं आती, उनका ये बयान देना कि हम शमशान भी बनाएंगे, तो इस तरह से उन्होंने धर्म को आधार बनाकर ध्रुवीकरण करने का प्रयास किया. लेकिन हमें इस बात का गर्व है कि हमारा जो एजेंडा विकास का था और विकास के मुद्दे पर ही हम चुनाव लड़े. गरीब मजदूर किसानों की बात, नौजवानों की बात, ऐसे गांव के अंतिम घरों की बात, जहां तक सुविधा पहुंचाने की अगर किसी ने काम किया तो आदरणीय मुख्यमंत्री जी ने किया है. हम पूरी तरह से आशान्वित हैं कि जो 2017 के जो चुनाव के रिजल्ट आने वाले हैं कल सुबह से, हम पूरी तरह से एकदम उत्साहित भी हैं कि हम लोगों के पक्ष में आएगा और सबसे बड़े दल के रूप में आपको समाजवादी पार्टी और कांग्रेस का अलायंस ही उभर के दिखाई देगा. हाँ, दिग्विजय सिंह देव, राहुल गांधी के साथ जो अखिलेश चले गए, उसका फायदा समाजवादी पार्टी को होगा या नहीं? देखिए, राजनीतिक रूप से देखा जाए तो किसी भी चीज के लिए कोई तैयारी करनी पड़ती है. कुछ तैयारियों में इस तरह के जो गठबंधन है, हम लोग राजनीति में उन ताकतों को रोकने का प्रयास कर रहे थे जो सिर्फ जुमलेबाज हैं, झूठ है, पता नहीं क्या क्या कहते हैं. हम लोगों ने तो भाषण सुन के भी कभी कभी हंसी भी आती है और दुख भी होता है कि राजनीति में झूठ की भी एक पराकाष्ठा होती है और उस पराकाष्ठा को भी कई बार पार कर दिया गया. तो हम लोगों को पूरी तरह से हम बहुत उत्साहित हैं. पूरे आपने देखा होगा जो हमारा आखिरी रोड शो था बनारस का, इतना बड़ा हुजूम, सरों का इनकलाब आपको सड़कों पर दिखा. लोग घरों में बिल्कुल नहीं रुके हुए थे और मुझे नहीं लग रहा था बनारस में शायद ही उस दिन, मतलब जिस दिन हमारा रोड शो था, कोई घर में था. सब सड़कों पर आदरणीय मुख्यमंत्री जी का, आदरणीय राहुल जी का जो है स्वागत में लोग खड़े हुए थे, क्योंकि यही एक समाजवादी पार्टी, आदरणीय मुख्यमंत्री जी ने ही एक ऐसा चुनाव में मुद्दा रखा. बाकी लोग तो न जाने कहां कहां भटकते रहे, कभी विकास के एजेंडे पर आई नहीं. और जो वो काम, बड़े काम, जैसे नोटबंदी का उन्होंने बड़ा काम अपने आप को बताया, पर उसको उपलब्धि के तौर पे नहीं रखा. हाँ, जिस दिन वो जीडीपी वाली रिपोर्ट आ गई, उस दिन से वो हल्ला मचाने लगे कि देखिए कोई फर्क नहीं पड़ा. तो जो उन्होंने अपने ये जो 2.5 या 3 साल का जो भी इनका कार्यकाल रहा है, उसका कोई भी उपलब्धि उन्होंने नहीं रखी. देखिए, समझने वाली बात यह है कि अगर आप मान लीजिए, अगर आप किसी गाड़ी की विक्रेता हो तो आप अपनी गाड़ियों की अपने गाड़ी की खूबी गिनाकर अपनी गाड़ी बेचेंगे या किसी की दूसरे की कमियां गिनाकर अपनी गाड़ी बेचेंगे? ये एक बड़ी बात है. उन्होंने अपने कामों की उपलब्धि नहीं बताई. हाँ, बस आरोप लगाते रहे और उन आरोपों का जब काम नहीं चला तो उन्होंने पूरी तरह से धर्म को... ठीक है दिग्विजय सिंह देव, सीधे मुद्दे की बात करते हैं. कल एग्जिट पोल के बाद अखिलेश यादव का एक बयान आया जो उन्होंने बीबीसी हिंदी को दिया. उन्होंने कहा अगर जरूरत पड़ी तो मायावती बुआ का साथ हम लेंगे.
जी जी, देखिए ऐसा है, मैं जो उनका बयान आया है वो भी बड़ा आशान्वित करने वाला है। सबसे बड़ी बात है कि हमने जो भी काम किया, चाहे 102 एम्बुलेंस हो, 108 एम्बुलेंस हो, 1090 हो, लैपटॉप हो, ये हर वर्ग हर समाज के लिए, दलितों में भी सबसे ज्यादा अगर एम्बुलेंस का फायदा किसी को मिला तो दलित। नहीं 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 नहीं, आप प्रश्न का सीधा उत्तर दीजिए। मैं सीधा उत्तर दे रहा हूं ना। मायावती की साथ सपा को मिली क्या? देखिए, बहुजन समाज पार्टी ने मुस्लिम के नाम पर 103 टिकट बांटे हैं और हम तो घोषित ही मुसलमान हैं। हमें तो राजनीतिक रूप से भारतीय जनता पार्टी ने मुसलमान ही घोषित कर दिया है। सीधा उत्तर दीजिए। उत्तर सर यही है कि हम दोनों साथ में आ सकते हैं। इसमें कोई, मुख्यमंत्री जी ने बात कही, बिल्कुल सही बात है, हम लोग साथ में आ सकते हैं, लेकिन मुझे नहीं लगता कि इसकी आवश्यकता पड़ेगी। मुख्यमंत्री जी ने कहा कि अगर ऐसा कोई ऐसी परिस्थिति खड़ी होती है कि हम कहीं सरकार बनाने में थोड़ा सा कुछ कम रह जाते हैं तो हम भारतीय उनके बहुजन समाज पार्टी के साथ जा सकते हैं। ठीक है, ठीक है। महाराष्ट्र वन से बात करने के लिए दिग्विजय सिंह देव धन्यवाद। हे होते दिग्विजय सिंह देव। ते म्हणतायत की त्यांच्याच पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील आणि गरज पडली तर मायावतींची साथही आम्ही घेऊन त्याही आम्हाला देतील असा विश्वास त्यांना वाटतोय। पण राजकीय समीकरणं, राजकीय वस्तुस्थिती ही त्या परिस्थितीनुसार बदलत असते। मायावतींना कोणी अजून विचारलेलं नाही आणि त्यांनीही काही उत्तर दिलेलं नाही। निकालांची सर्वच जण वाट पाहतात। मी पुन्हा जातोय केशव उपाध्याय यांच्याकडे। केशव उपाध्याय, प्रश्न तोच आहे की मायावतींची मदत जर का भाजपला लागली तर मग काय? त्रिशंकू अवस्था उत्तर प्रदेशमध्ये आली तर मग काय? याच्यासाठीच का केला होता इतका अट्टाहास, झगमगाट, असा प्रश्न तुम्हालाही विचारले जातील। सगळ्यात पहिल्यांदा सर्व प्रश्नांची उत्तर देतो। मगाशी असं भाई जगताप सांगत होते, मी 15 मिनिटं मोजून मी त्यांचं भाषण, त्यांचं विवेचन हे शांतपणे ऐकत होतो आणि नेमके काय मुद्दे लागतात तशी ते तपासत होतो। पण खरं भाईंचा स्वभाव असा नाही आहे, पण ठीक आहे, आज काय असं असू शकेल, मुद्द्यांचं कमतरता। एक तेच त्याच्या आपल्या बोलण्यात म्हणाले की गेल्या 20 वर्षापासून काँग्रेसची उत्तर प्रदेशातली स्थिती ही चांगली नाही असं ते स्वतः मगाशी म्हणाले। खरं म्हणजे हाच प्रश्न आहे। भाईजींना मी विनंती करतो, भाईंना विनंती आहे माझी की भारतीय जनता पार्टी जाहिरात बजाव जिंकत नाही, भारतीय जनता पार्टी मेहनतीवरती जिंकतीये, विकासाच्या प्रश्नावर जिंकतीये। मी आज एक सहज दुपारी एका वाहिनीच्या पत्रकाराचा, जो दिल्लीचा पत्रकार आहे, त्याचा एक ब्लॉग वाचत होतो। त्याने असं लिहिलं आहे, कदाचित आपणही तो ब्लॉग वाचला असेल, आपल्या सगळ्यांना तो आलाही असेल व्हॉट्सअपवरती। तो असं म्हणाला की मोदी 3 दिवस त्या वाराणसीमध्ये मेहनत करत होते, राहुल गांधी अमेठीत का नाही गेले? ज्या आणि ते अमेठीत तो जाऊन आला, वाराणसी बदलताना दिसते गेल्या 2.5 वर्षामध्ये आल्यानंतर। मात्र अमेठी या देशाचं इतके वर्षानुवर्ष प्रतिनिधित्व करतं काँग्रेस पक्ष, राहुल गांधी सगळे नेते तिथं निवडून येतात। अमेठी असेल, रायबरेली असेल, यांचं चित्र बदललं नाही, विकासाची गंगा पोचली नाही। शरद पवार सुद्धा बारामतीमध्ये ठाण मांडून बसत नाहीत आणि तिथे ही परिस्थिती आहे। एक ऐकून घ्या ना, आशिष जाधव, माझं बोलणं पूर्ण होऊ द्या। ते लॉजिक कसं काय लावता की तुम्ही? मुळामध्ये शरद पवार साहेब जातात का कधी त्यांच्या निवडणुकांच्या वेळेस बारामती ठाण मांडून बसतात का? त्यांना त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीवरती पूर्ण विश्वास असतो म्हणून ते इतरत्र प्रचार करतात। शेवटचे 2 दिवस जातात, यांना जायची गरज वाटत नसेल तर माझं बोलणं पूर्ण करू द्या। मी इतरांचं आशिष जाधव जर तुम्हाला माझं म्हणणं प्रत्येक बोलतच नाही, ही कुठली पद्धत आहे चर्चेची? पंतप्रधान वाराणसीत 3 दिवस होते, हीच बातमी आहे, बोला। 3 दिवस शेवटी असं आहे की लोकसभेचे खासदार आहेत, त्याचे आपल्या लोकसभेत जर त्यांना प्रचार करायचा वाटला, याचा इतरांना आक्षेप घेण्याचं कारण काय? दुसरं असं की काय 800 सभा हा राष्ट्रीय अध्यक्षांपासून तालुका अध्यक्षापर्यंतचा सगळ्या मिळून आकडा असू शकतो। पंतप्रधानांच्या 23 सभा झाल्यात उत्तर प्रदेशमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपेक्षाही कमी सभा उत्तर प्रदेशात झाल्यात 23। आता राहुल गांधी सभा किती झाल्यात त्याही आकडेवारी काढा आपण। मुलायम सिंगांसोबत किती सभा केल्या त्या मुख्यमंत्र्यांसोबत, तीही आकडेवारी काढा। त्यामुळे काही फार मोठं तिथं भारतीय जनता पार्टी आता काय 3 दिवस ठाण मांडलं म्हणजे काय आता परिस्थिती अशी आहे समजण्याचं कारण नाही। दुसरा एक मगाशी मुद्दा आला आणि सगळ्यांनी तो मुद्दा मांडला की बिहारचं काय झालं बघा, काय एक्झिट पोलचं। मुळामध्ये पहिलं मी स्पष्ट सांगतो, एक्झिट पोलचं आपलं एक महत्त्वाचं आपल्याकडे फार इम्पॉर्टन्स द्यायची गरज नाही, पण इथे हेमंत देसाई बसले, त्यांना माहिती असेल बिहारचा एक सर्वे
एका कंपनीने जो सर्वे केला होता तो सर्वे एका वाहिनीने चालवला नाही कारण त्यांना खरं वाटलं नाही आणि त्याच्यानंतर तोच सर्वे त्याने आपल्या वेबसाईटवर टाकला आणि तो सर्वे ॲक्युरेट आला. हेमंत देसाईंना कदाचित माहिती असेल हे सगळं. त्यामुळे तो बरं ते जाऊ दे, बिहारचा चुकला. कालचा मुंबई महापालिकेचा सर्वे घ्या. शिवसेनेला 84, आम्हाला 80 जागा दिल्याच होत्या एका सर्वेनी. जशा 4 सर्वे चुकले तसे 4 सर्वे बरोबर पण आलेत. हे शेवटी ते सेफॉलॉजी आहे, चुकू शकतं, बरोबर शकतं, पण ते अस्तित्वातच नाही. आणि भाईनं तेच सांगायचं आहे मला की 2014ला केंद्रीय प्रवक्त्यांपासून स्थानिक प्रदेशाच्या प्रवक्त्यापर्यंत कुणीच त्या एक्झिट पोल चर्चेला यायचं नाही, सांगितलं जायचं. आमच्याकडे जर आम्ही उपलब्ध नसू, आम्ही गावात नसू, शहरात नसू, आणि जर आशिष जाधवांचा किती इच्छा असेल, आशिष जाधव मी नाही म्हणू शकत नाही कधी, कारण त्यांचे आमचे मित्र आहेत, त्यामुळे किती अडचणीचे प्रश्न असले तरी आशिष जाधवांसाठी आम्ही येतो. पण जर ते अवेलेबलच नसू तर मात्र आम्ही कसं येणार. त्यामुळे आमची असं काही ठरलेलं नसतं की आमच्या पक्षाची भूमिका आहे बाबा, की अशी एकूण राजकीय भूमिका पक्षाची ऑफिशियल भूमिका की आम्ही ज्या चर्चेत जाणार नाही, असं कधी आम्ही घेत नाही. शक्य अवेलेबल नसू त्या दिवशी, त्यामुळे कधी चर्चेत आलो नसू. तिसरं मगाशी भाई आमचे म्हणाले की काय राजकीय चित्र बदलण्याचा प्रयत्न करू नका. कोण प्रयत्न करतंय? नकाशा आता ही तुमची ती पद्धत नका वापरू, तुमची ती RSS ची पद्धत नका वापरू. मी ते नकाशा हा शब्द वापरला, जरा वापरा तो आणि सांगा. आता माझं भाई तुमचा स्वभाव नाहीये. नकाशानी चित्रमध्ये फरक आहे. राजकीय नकाशा अर्धवट शब्द वापरू नका भाई. मी राजकीय नकाशा आणि राजकीय नकाशा निवडणुकीत बदलतोच, तो बदलतोय, तोच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय मी की 1967चं मुद्दाम उदाहरण दिलं की ज्या देशावर सार्वत्रिक काँग्रेसचं चित्र होतं. आणि म्हणून मी आता आठवण करून दिली की चित्र आज असं आलंय की जेमतेम छोटी छोटी राज्य, कर्नाटक हे मोठं राज्य आहे आणि बाकी छोटी छोटी राज्य सोडली तर आज देशामध्ये काँग्रेस कुठे, म्हणजे आणि तिसरं हेमंत देसाईंनी थोडं करेक्ट करतो, मी काँग्रेस अस्तित्वात नाही असं म्हणालोच नाही, काँग्रेस मेजर प्लेअर नाही असंही म्हणालो नाही, पण काँग्रेसची स्थिती काय झाली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. एक शेवटचा मुद्दा सांगतो, उद्या ज्यावेळी निवडणूक होईल म्हणजे बरं आणखीन एक, आता आमचे समाजवादी पार्टीचे कोण प्रवक्ते तुम्ही आणले होते फोनवरती, फक्त एकट्या अखिलेश सिंगचं स्टेटमेंट नाहीये, त्यांच्या मुलायम सिंगच्या पत्नीचं एक स्टेटमेंट आहे. त्या म्हणाल्या की जर पराभव झाला तर ती सगळी जबाबदारी अखिलेश सिंगांची असेल. ज्यावेळी अशा प्रकारची वक्तव्य सुरू होतात किंवा तिसरं वक्तव्य काँग्रेसला जास्त जागा दिल्या त्यामुळे पराभव होतोय असं एक वाक्य, काँग्रेस लायबिलिटी ठरली सपासाठी, असं एक विधान पण आज झालं दिवसभरामध्ये. त्यामुळे अशी जी विधानं होतात हीच तुम्हाला म्हणजे ठीक आहे एक्झिट पोल जाऊ दे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, या देशामध्ये गेले 4 महिने एक ओपिनियन पोल सुरू आहे एक, आणि हा जास्त महत्वाचा आहे. ना चॅनल तो ओपिनियन पोल कुठला घेत आहे, ना कुठलं कंपनी सर्वे ही करतीये. हा ओपिनियन पोल किंवा ही मतं लोक मांडतायत. या देशामध्ये बहुतांश प्रत्येक राज्यामध्ये गेल्या 4 महिन्यात निवडणुका होतात कुठल्या ना कुठल्या, आणि त्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी जिंकत येते. आता मला सांगा, ही जी परिस्थिती ही उत्तर प्रदेशात नसणारच आहे. काही नाही, उत्तर प्रदेश लोक अजिबात भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाहीत. आम्ही काँग्रेसच काय 105 च्या 105 जागा जिंकेल असं भाईचा दावा असेल, तो दावा नाही हो, असं काहीच नाही आहे. भाजप जेवढा दावा करते तेवढा आता काँग्रेस दावा करत नाही. भाजपचाच दावा सुरू आहे, भाजपच्याच दाव्याला प्रतिदावा करण्याचं काम सुरू आहे. मी एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा सुरू ठेवणार आहे. मला ब्रेक घेणं कंपल्शन आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा ही चर्चा करणार आहोत. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. उत्तर प्रदेशचे निकाल राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारे ठरतील का? 75% लोक म्हणतात होय, उत्तर प्रदेशचे निकाल राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारे ठरतील. कशी कलाटणी देतील ते उद्याच ठरणार आहे. पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. भाई जगताप, उत्तर प्रदेशविषयीच आपण बोलतोय, पण आपण हे का नाही म्हणत की उद्या जर का मोदींची सरशी झाली तर मग हे यशही निर्विवाद नरेंद्र मोदींचंच असेल आणि इथून पुढं मोदी म्हणेल ती पूर्व दिशा सर्वत्र असणार आहे. कारण जर का उत्तर प्रदेश भाजपनं काबीज केलं तर राज्यसभेमध्ये जी आज भाजपची मेजॉरिटी किंवा बहुमत नाही तिथं सुद्धा फरक पडणार आहे आणि एकूणच देशाचा गाडा मग मोदी म्हणतील तसा चालू शकतो.
नाही, आता त्यांच्या कार्यपद्धतीने आज तेच म्हणतात तसंच चाललंय. त्यांच्या पक्षामध्ये असेल किंवा बाहेर असेल, आता त्यांच्या बाबतीमध्ये अधिकारवाणीने बोलण्याचं माझा हक्क पण नाही आणि मी करणार नाही. पण आपल्याला एक गोष्ट आणखीन सांगतो, मला वाटतं हेमंत देसाई आणि आपण सगळे या गोष्टीसाठी येवल, कारण त्यांनी तो दाखला दिला राजकीय नकाशा बदलण्याचा. 77-78ला इमर्जन्सीनंतर या देशाचा राजकीय नकाशा जो बदलायला सुरुवात झाली तो पंजाबपासून झाली, माहिती करता सांगतो. आणि पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता येणार आहे आणि आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो या देशाचा राजकीय नकाशा केशवरावजी बदलणार आहेच. त्यामुळे आपण काही अजिबात त्याची आपण हे करू नका. राहिली गोष्ट या सगळ्या एकंदरीत एक्झिट पोल आणि उद्याच्या रिझल्टवरनं आता 12 तासच राहिलेले आहेत. मला असं वाटतं की मोदींचा हे त्यांचं वर्चस्व नाही असं आम्ही कधीच कुठं म्हटलं नाही. गेल्या 4 महिन्याचा त्यांनी उल्लेख केला म्हणून त्याचं फक्त सांगू इच्छितो. होय, बरोबर आहे तुमचं म्हणणं. 8 नोव्हेंबर नंतर जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपण जिंकलेलेच आहात. त्याचं कारण एकच आहे की नोटाबंदीनंतर जेवढ्या प्रमाणामध्ये पैसा याच्यामध्ये वापरला गेला, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या आणि देशामधल्या सगळ्या याच्यामध्ये, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचा पैसा वापरला गेला हे आता बाकीच्या ह्याच्यावरनं काय सांगतील मला माहीत नाही. परंतु जो वापरला गेला आमचा तो प्रश्न होताच की मग हा पैसा भाजपवाल्यांकडे कसा आला, कुठून आला, याच्याही चौकशा होणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमचं म्हणणं मान्य करतो, गेल्या नोटाबंदीच्या नंतर तुम्हाला अचानक जे यशाचं जे फळफळलंय सगळं त्याच्याही आपल्याला त्याच्या मुळाशी जाणं. ठीक आहे केशव उपाध्याय, अगदी थोडक्यात नोटाबंदीचा इफेक्ट आहे हा भाजपला लाभलाय. अगदी थोडक्यात उत्तर देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतर भाई, मला तुमच्यातून खूप आदर आहे आणि तुम्ही खूप मुद्द्याशी बोलता असं माझं ठाम मत आहे. पण तुम्ही आज इतर प्रवक्त्यांसारखं मुद्दे मांडावेत अशी माझी अपेक्षा. व्हॉट डू यू मीन? असं आहे की तुम्ही निवडणुका लढवता. अरे माझं ऐकून घ्या ना भाई. आम्ही तुम्हाला अभाव समजतोय. तुमची उंची खूप मोठी आहे प्रवक्ता. नोटाबंदी इतर वेळेपेक्षा. त्यामुळे त्याच्यावरच येतो. मुळात असं आहे की निवडणुकांमध्ये प्रत्येक म्हणजे भाई निवडणूक लढवतात, जे राजकीय पक्ष निवडताना सगळ्यांना माहिती आहे, निवडणुकांमध्ये जो पैसा खर्च केला जातो त्याचा प्रत्येक पैशाचा हिशोब हा सादर केला जातो, सादर केलेला असतो. तो काँग्रेसचाही आहे, तो भारतीय जनता पार्टीचा आहे, तो इतर पक्षांचाही आहे. त्यामुळे या नावाखाली आपलं अपयश, आपली विश्वासार्हता ढासळली आहे हे कबूल न करता इतरांवरती टीका करणं मला वाटतं हे बरोबर नाही होणार भाई. यशाचं तुम्हाला तर मी तुमचं स्वागतच केलं. तुम्हीच होतात केशवराव, तुम्हीच होतात. सगळ्यात पहिलं तुमचं मी अभिनंदन केलं. तुम्हाला यशाचं पावती दिलीच आम्ही. ठीक आहे, आपल्याला उद्याही एकमेकांचं अभिनंदन करायचं आहे. पण या वेळेला पाळी तुमची आहे की तुम्हाला माझं अभिनंदन करावं लागेल? हा ठीक आहे केशव, ठीक आहे. आपण आता उद्या निकालात बघणारच आहोत. असं आहे की नाही ते असं आहे भाई, आम्ही एक ऍडव्हान्स मध्ये आम्ही तुमचं अभिनंदन करून ठेवलंच आहे. आम्ही वाट बघतोय. हीच तर काँग्रेसची कार्यपद्धतीबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं. इतका कार्यक्षम माणूस भाई जगताप सारखा मुंबई अध्यक्षासाठी नुसती चर्चाच, घोषणा का होत नाही ह्याचीच तर आम्ही वाट बघतोय. आम्ही ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन करून टाकलं. काँग्रेसमध्ये उलट गणित आहे, ते भाजप सारखं नाही आहे. आणि इकडे नाव घेतलं की तिकडे 10 लोक दिल्लीला जातात. थांबा जरा. हेमंत देसाई, शेवटी तुम्ही ओव्हरऑलच उद्याचा दिवस कसा असेल आणि उद्याच्या दिवसाचं महत्त्व देशाच्या राजकारणात कसं आहे? उद्याच्या राजकारणात उद्याच्या दिवसाचं इतकं महत्त्व विलक्षण आहे की त्यामध्ये उत्तर प्रदेशसारखं राज्य आहे. त्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या दृष्टीने ही निकराची लढाई आहे. कारण त्यांनी जर विकासाचं काम केलं असेल तर ते रिझल्टमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. जर समाजवादी पक्षाला जर विरोधात राहायचा प्रश्न आला तर मायावती आणि समाजवादी पक्ष हे एकत्र येणार का? कारण जर भारतीय जनता पक्षाला वाटतं की आपलं निर्विवाद बहुमत असेल, तसं झालं तर मायावती आणि समाजवादी पक्ष एकत्र येणार का? काँग्रेस एकत्र येणार का? काही आरोप प्रत्यारोप. ठीक आहे. एक गोष्ट अशी दिसते की आपल्या देशाच्या राजकारणामध्ये जे विरोधात असतात त्यांच्यामध्ये भांडणं मोठ्या प्रमाणावरती होतात. हे इंदिरा गांधींच्या काळात सुद्धा होत होतं. आता एकच शेवटचा मुद्दा सांगतो महत्त्वाचा.
की हा जो देश बदल ठीक आहे आपला थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे आपल्याला हेमंत देसाईंचं म्हणणं ऐकायला येत नाही आहे. ते हेच म्हणतायत की ही निवडणूक अनेक कारणांनी महत्त्वाची आहे. उद्याच्या निकालामध्ये नेमकं काय होईल हे जरी स्पष्ट होत नसलं तरी एक्झिट पोलमधून जे ट्रेंड्स दिसत आहेत त्याचं महत्त्व हे आहे की जर का भाजपची सरशी झाली तर मग खऱ्या अर्थानं देशात मोदी पर्व हे सुरू होऊ शकतं. उद्याच्या दिवसाचं महत्त्व हेच आहे की उद्या केवळ 5 राज्यांचा कौल कळणार नाही आहे, तर यातनं मोदी पर्व सुरू होणार आहे आणि ते पर्व देशात कुठवर राहील हेही निश्चित होणार आहे. जर का ते 2014ला सुरू झालं असेल तर उद्या त्याला ब्रेक लागेल का? नाही तर मग 2019सुद्धा मोदी पर्व हे कवेत घेतं हेही उद्या स्पष्ट होतं का? त्यामुळं अनेक अर्थानं उद्याचा निकालाचा दिवस हा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र वनवर सकाळी 8 वाजल्यापासून आपण कौल 5 राज्यांचा या शीर्षकाअंतर्गत मतदानाचं विशेष कव्हरेज करणार आहोत. आमचे रिपोर्टर्स हे लखनौमध्ये आहेत, तिथून आपल्याला कळवणार आहेत. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आणि बाहेर नामांकित पाहुणेसुद्धा विश्लेषणासाठी उपस्थित राहणार आहेत. तेव्हा भेटूया उद्या. पाहत रहा महाराष्ट्र वन. पण जाता जाता पुन्हा आपला पोल बघूया, आजचा सवाल बघूया. उत्तर प्रदेशचे निकाल राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारे ठरतील का? 78% लोक म्हणतायत होय, उत्तर प्रदेशचे निकाल राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारे ठरतील. पुन्हा भेटूया उद्या ठीक सकाळी 8 वाजता महाकव्हरेजसह.